सो गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 12 आणि मी आत्ता ब्लॉगला स्टार्ट करतोय. कारण केस वगैरे मारायला गेलो होतो आणि केस मारून वगैरे आत्ता आला, आंघोळ नाही केली. सो आता किचनमध्ये प्राउन्स करी बनवण्याचं काम चालू आहे. हे बघा प्राउन्स आहे. सो आता आपल्याला त्याच्यासाठी वाटप काढून घ्यायचं आहे. ते वाटप काढण्यासाठी काय काय लागतं ते बघूया. आई इकडे बसलेली आहे, तारले मासे आणलेले आहेत ते लाईक क्लीन करून घेत आहे. आणि ही बघा माशांसाठी थांबलेली आहे. स्मोकी यो वाटण करण्यासाठी त्याच्यामध्ये खोबरं घालून घेत आहे. साधारण अर्धा नारळ तुम्ही किसून घ्यायचा आणि तो घालायचा. हे बघा एवढं खोबरं घेतलेलं आहे. सो आता याच्यामध्ये एवढी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. असा उभा चिरून कांदा, आणि ही चिंच घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद. या बघा मिरच्या ठेवलेल्या आहेत, त्या पण घालून घ्यायच्या. सो 8 मिरच्या घेतलेल्या आहे. सो याला आता चांगलं पाणी घालून पेस्ट करून घ्यायचं. करी बनवण्यासाठी टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे. शेवग्याच्या शेंगा घालून एक प्राउन्स करी बनवत आहे, सुंगटाचे हुमाण. सो तुम्ही कसं बनवतात ते सांगा कॉमेंट करून. तुम्हाला आमची रेसिपी शेअर करतोय. सो हे बघा तेल चांगलं तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. हा बघा बारीक चिरून घेतलेला आहे. सो कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. हा बघा कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये प्राउन्स घालून घेऊया. सो हे बघा प्राउन्स पण टाकलेलं आहे. आता त्याला चांगलं परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये ड्रमस्टिक पण घालून घेऊया. सो आता त्याच्यामध्ये शिजायला पाणी घालून घ्यायचं आहे. सो याला आता झाकून बॉईल करून घ्यायचं आहे. ठीक होते ना पाय तेवढं लाईक त्याला इचिंग व्हायला लागले. पूर्ण बारीक बारीक लाईक फोड आलेले आहे. हे बघा पूर्ण पायाला अशी, आणि लाईक खाज येते. आता जसं पाय ठीक होतोय ना, मला पायाला पूर्ण खाज येते आता, लाईक अशी लाईक इचिंग होते पूर्ण. आणि त्यामुळे लाईक असं लाईक लक्ष तिकडेच जातं. हे बघा अशी कंडिशन आहे पायाची, लाईक बारीक 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 असे पूर्ण फोड आलेले आहे. अजून ठीक झालेला नाही. बघ इकडे सूज आहे थोडी. आता माझा विचार होता की हा पावडर आहे तो मारून घ्यायचा त्याच्यावरती. सो हा पावडर मारून घेतो आणि बघतो कसं काय लाईक कसं वाटतंय मला. आता आधी पावडर मारून घेतो. ही बघा आई आलेली आहे, आईच मारते बघा पावडर असं आहे. सो आंघोळ वगैरे केली आणि लाईक इथे हे धूप पेटवून ठेवलं होतं. लाईक सकाळी केल्याने लाईक सकाळी म्हणजे आता वाजलेले आहेत 1:30. चांगलं वाटतं लाईक आंघोळ केली असं देवाचं वगैरे केलं की चांगलं वाटतं. सो लाईक वास चांगला असतो त्याचा. सो पायाला पावडर वगैरे मारलेला आहे. आणि ती प्राउन्स करीसाठी जी प्राउन्स आणि हे होतं ना शेवग्याच्या शेंगा, ते बघा शिजत टाकलेले आहे. आईने भाताला पण लावलेलं आहे. आणि कारले आहे ते मॅरिनेट करून ठेवलेले आहे. सो हे फ्रायसाठी आहे. शिजले की ते. सो आता याच्यात वाटण टाकून घेणार आहे. शिजलेलं नाही अजून, ते बघतो.
सो बाहेर क्लायमेट म्हणायला गेलं तर पूर्ण ऊन आहे. पाऊस तर निघूनच गेला. आता पाऊस काही पडतच नाही आणि झाडांना पाणी वगैरे टाकलेलं आहे आज. लाईक चांगली झालेली. हा बघा किती छान झालेला आहे. सो याला पानं वगैरे आलेली आहे आणि ही झाडं तिकडे पुदिना लावलेला आहे बघा. दिसतो तुम्हाला हा वाला पुदिना. सो आणि दाखवतो आता लाईक प्राऊन्सची करी आहे ती बनवून घेऊया आता सध्या आई करणार. हे बघा प्राऊन्स टाकलेले आहे ते शिजून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये वाटण घालून घेऊया. वाटण कसं करायचं ते तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. व्हिडिओ मागे जाऊन बघा लाईक चांगल्यारीत्या आणि तुम्हाला मग कळणार की वाटण कसं काढायचं आहे. सो याच्यात तुम्ही किती पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्या. पातळ घट्ट किती तुम्हाला पाहिजे ते करून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. सो हे बघा असं पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ॲड करायचं. तुम्हाला की एवढी कशी कन्सिस्टन्सी पाहिजे. हे बघा आमच्यासाठी एवढी कन्सिस्टन्सी खूप आहे. कुकरला पण शिट्टी आली. भात ठेवलेला आहे तिकडे. सो इकडे लाईक प्राऊन्स करी बनते आणि तिकडे आई आहे. आज मग आईला तुम्हाला भेटवलंच नाही. सो आता भेटवतो तुम्हाला. ही बघा आई मम्मी आहे म्हण. सो याला चांगला बॉईल करून घ्यायचं आहे. उखाळा काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करायचं राहिलेलं आहे आणि कोकमची सोलं आहे ती ॲड करायचं. ही बघा 4-5 कोकमची सोलं घालून घ्या. थोडी त्याच्यामध्ये कारण हे चिंच पण टाकलेली आहे त्यामुळे तर मग आंबट होतं. सो त्याच्याप्रमाणे तुम्ही कोकमची सोलं टाका. सो प्राऊनची करी बनवून रेडी आहे आता. त्याला फक्त बॉईल काढायचं आणि मीठ ॲड करायचं. सो तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करा त्याच्यामध्ये. आता मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आता याला चांगली उकळी काढून घेऊया. सो ही बघा चांगली उकळी आलेली आहे आणि खमंग वास सुटलेला आहे. इकडे चांगला वास येतोय. तुम्ही अशा प्रकारे लाईक प्राऊन्सची करी करून बघा तुम्हाला आवडेल. एक कारले फ्राय करण्यासाठी तवा ठेवलेला आहे आणि आता तव्यावरती तेल घालून घेत आहे. ते कोटिंग करून घेऊया. याच्यामध्ये जास्त काही नाही जा तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे कसं फ्राय करायचं ते. सो ते त्यांका मागीर घेतले तर. सो हे बघा आता याला चांगलं दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं. बाजूने भाजून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया. सो याला आता त्या तेल घालून चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. बघा आई झाले झाले झाले. हे बघा कुरकुरीत ताल्ले बनून रेडी आहे. लाईक ही जेवणामध्ये खायला एवढं चांगलं लागतं ना. लाईक तुम्हाला अशी रेसिपी तुम्हाला पाहिजे तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेली आहे. तुम्ही जाऊन बघा. सो तुम्हाला नक्की आवडेल आणि अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. जेवण वगैरे सगळं झालेलं आहे रेडी आणि आता वाजलेले आहेत 1 वाजत आलेले आहे. सो गरमी खूप होते कारण ऊन आहे आज खूप आणि आता थोड्या वेळाने आपण 1:30 वाजता जेवायला घेणार. सो भेटतो तुम्हाला नंतर थोड्या वेळाने.
मी आज केस वगैरे कट केलेले आहे. तुम्हाला कसं वाटला हा लुक मला मुद्दाम सांगा कॉमेंट करून. सो आता मगाशी मी कट केलं वगैरे फ्रेश झालो आणि नंतर ब्लॉगला सुरुवात केली, कारण आज सकाळी मी तिकडेच गेलो डायरेक्ट, नाही तर खूप मग गर्दी असते. त्यामुळे आधी केस कट करून घेतली, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर ब्लॉगला सुरुवात केली. सो तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात तुम्ही कॉमेंट करून सांगा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा सपोर्ट असणं खूप माझ्यासाठी गरजेचं आहे. आणि एक सबस्क्रायबर वाढणंसुद्धा खूप खुशी देतात. असं वाटतं की कुणाला तरी काम माझं आवडतं आहे, मग ते सबस्क्राईब करतात, लाईक करतात. अजून लाईक्स वगैरे व्ह्यूज पण तेवढे नाही आहे, बट मी खुश आहे, कारण 0पासून मी स्टार्ट केलेलं ते 92पर्यंत पोचलेलं आहे, 91 92 काहीतरी, आणि मी खुश आहे त्यात. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंट करून नक्की सांगा. किंवा तुम्ही मला सुचवू पण शकतात की मी काय करू शकतो यापुढे. आणि मी तुमचं जे पण ओपिनियन असेल ना ते पॉझिटिव्हली घेणार आणि त्याच्यावरती काम करणार. सो तुमचं ओपिनियनसुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला. चला मी आता जेवण करून घेतो. दाखवतो तुम्हाला जेवणाला काय काय आहे. बघा बाबा इकडे बसलेला आहे आणि आईने इकडे घेऊन बसलेलं आहे. सो मला ताट आणून दिलेलं आहे. सो आंबा आहे, प्रॉन्सची करी आहे, राईस आणि तारले फ्राय. सो जेवण करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. वगैरे झालं माझं आणि आता व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे, कारण काहीच व्हिडिओ एडिट केलेला नाही आज टाकण्यासाठी. सो तो व्हिडिओ एडिट करणार आणि मग अपलोड करतो ना मी, की जेव्हा पण व्हिडिओ, तेव्हा असं होतं की मी 6 वाजता बसलो आणि 7 वाजता व्हिडिओ निघायचा, तर तो 8-9 वाजता जातो. सो मला आता 4:30-5 वाजता व्हिडिओज टाकावं लागणार आणि त्याच्यानंतर तो 7 वाजता कधीतरी होणार, कारण आता व्हिडिओज खूप मोठे होत आहेत. आधी छोटे असल्या कारणाने 1 तासात ते व्हायचं, पण आता नाही होत, तो टाईम लागतो व्हिडिओ अपलोडिंगला. सो व्हिडिओ एडिट पण करायचा आहे, मग त्याच्यामध्ये इफेक्ट, साऊंड वगैरे सगळं टाकायचं असतं. सो आता मी घेऊन बसणार, जेमतेम 1-1.5 तास जातं एडिटिंगला. सो एडिट करणार, कारण आज झोपलो तर मग व्हिडिओ एडिटिंग राहून जाणार. सो आज झोपणार वगैरे नाही. सो व्हिडिओ एडिट करतो आणि केल्यानंतर तुम्हाला भेटतो. झोपलोच नाही मी, झोपलोच नाही, कारण व्हिडिओ एडिट करायचा तर खूप मोठा होता ना, 19 मिनिटांचा काहीतरी व्हिडिओ, आणि आत्ता तो अपलोडिंगला टाकलेला आहे मी. व्हिडिओ एडिट करायला 2 तास गेले माझे असे. सो आता वाजलेले आहेत बघा 5 वाजलेले आहे. सो टाईम गेला याच्यातच माझा पूर्ण, आणि आता त्याला अपलोड व्हायला आय थिंक 2-2.5 तास लागणार अपलोड. ते टाकलेलं आहे अपलोडिंगला. सो आज येणार तुमच्यासोबत. चांगला व्हिडिओ आहे, तुम्ही बघितला नसेल तर बघा. थोड्या वेळात वॉकला वगैरे जाऊया वॉकला, आणि तुम्हाला पण घेऊन जातो मी. सो चला भेटूया नंतर. जस्ट वॉकला आलो होतो, वॉक वगैरे झाली माझी. तुम्हाला क्लायमेट दाखवतो कसं चांगलं आहे, वारा सुटलेला आहे आणि हे बघा क्लायमेट. तो घरी जायला आणि तुम्हाला घरी जाऊन भेटतो. इथे हवा चांगली सुटलेली आहे, म्हटलं बसूया इकडे थोडा वेळ आणि नंतर जातो घरी. बघा चांगली हवा सुटलेली आहे इकडे. मगाशी वॉकला गेलो, आलो वगैरे, निवांत बसलो. काही शूट वगैरे नाही केलं, कारण मला ब्लॉग एडिट वगैरे करायचे होते आणि त्याच्यानंतर थोडं ऑफिसचं काम पण होतं. मी काही आल्यानंतर शूट वगैरे नाही. बघा आई बसलेली आहे इकडे आणि इकडे यतीश पण आहे. सो आता मी या व्हिडिओचा एंड घेतो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. टिल देन बाय बाय, टेक केअर.